नाही. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा. तर काय माहिती आहे, तृतीयपंथी उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची अपडेट ही असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, त्यापूर्वी तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही इथं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे. तर बघा मित्रांनो इथं, ठीक आहे, 14 मे 2024ची ही अपडेट आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील तृतीयपंथींचा निकाल मॅट मुंबई यांच्या मूळ अर्ज क्रमांक मधील इथं बघू शकता अर्ज क्रमांक वगैरे 19 एप्रिल 2024च्या आदेशान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांची गुणांची सीमारेषा खालीलप्रमाणे दिसत आहे. तर वर्गवारी इथं गुणांची सीमारेषा बघू शकता. उपरोक्त निकालाच्या अनुषंगाने खालील तृतीयपंथी उमेदवारांना शारीरिक चाचणीस पात्र ठरत आहेत. बघा, उमेदवारांची नाव इथं देण्यात आहे. विनायक भगवान काशीद, दीपक सदाशिव बोंडवे. तर प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे सादर केलेल्या दावे अर्हतेच्या आधारेच निवडीसाठी पात्र आजवण्यात येईल. बघा, आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. प्रस्तुत संवर्गाच्या उमेदवारांसाठी बघा, तृतीयपंथीय उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 6 जून 2024 रोजी मुख्यालय रोडपाली सेक्टर 7 कळंबोली नवी मुंबई येथे घेण्यात येईल व शारीरिक चाचणीबाबतचे पत्र त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून येईल. बघा, आणि सदर उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा कार्यक्रम परिशिष्ट ड प्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तर जे उपसचिव आहेत अराजपत्रित त्यांनी इथंही ठिकाण दिलेलं आहे नवी मुंबई. ठीक आहे, तर त्यांचे उमेदवारीचे इथं ठिकाण देण्यात आलेले आहे शारीरिक चाचणीचे. ठीक आहे मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करत चला आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते. आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस असो, लोकसेवा असो, संपूर्ण जी नोकर भरती होत असतात महाराष्ट्रामध्ये, तर नवनवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो, त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.